विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 5.2 सोडूयात. तर हा पूर्ण सराव संच आपण ज्या सूत्रानुसार सोडवणार आहोत ते सूत्र अगोदर आपण पाहूयात. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण प्रथम सूत्र पाहूयात. सूत्र आहे कंसात ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन अधिक 3 ए चा वर्ग बी अधिक 3 ए आहे असं आणि बी चा वर्ग अधिक शेवटी बी चा घन. या सूत्रानुसार आपण 8ही उदाहरणं सोडवणार आहोत. लक्षात घ्या, ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले ए चा वर्ग असतो आणि बी आहे असं अधिक 3 गुणिले ए आहे असं आणि बी चा वर्ग अधिक शेवटी बी चा घन असतो. तर उदाहरण क्रमांक 1 आपण पाहूया. त्यातील विस्तार करा. विस्तार करा. 1 के अधिक 4 कंसाचा घन बरोबर. आता या ठिकाणी येथे ए बरोबर के आहे आणि बी बरोबर 4 आहे. तर के याचा विस्तार होईल के घन अधिक 3 गुणिले के चा वर्ग गुणिले 4 अधिक 3 गुणिले के आहे असं गुणिले 4 चा वर्ग अधिक सगळ्यात शेवटी 4 चा घन बरोबर के घन अधिक 3 गुणिले 4 3 चौक 12 के वर्ग अधिक 3 गुणिले के गुणिले 4 चा वर्ग 16 अधिक 4 चा घन 64 बरोबर के घन अधिक 12 के वर्ग अधिक 16 त्रिक 48 के अधिक 64. हा झाला के अधिक 4 कंसाचा घन याचा विस्तार. दुसरं उदाहरण पाहूया. कंसात 7x अधिक 8y कंसाचा घन. तर येथे ए बरोबर आहे 7x आणि बी बरोबर आहे 8y. तर आता आपण विस्तार करूया. पहिल्या पदाचा घन म्हणजे 7x कंसाचा घन अधिक 3 गुणिले 7x चा वर्ग गुणिले 8y अधिक 3 गुणिले पहिलं पद आहे असं 7x गुणिले 8y चा वर्ग
अधिक 8y चा घन कंसाचा घन बरोबर, आता 7x चा घन म्हणजे 7 चा घन 343 x घन अधिक 3 गुणुले 7x चा वर्ग 7 चा वर्ग 49 x चा वर्ग x वर्ग गुणुले 8y अधिक 3 गुणुले 7x गुणुले 8y चा वर्ग 8 चा वर्ग 64 आणि y चा वर्ग y वर्ग अधिक 8y चा घन 512 y घन येईल बरोबर 343 x घन अधिक, आता 3 गुणुले 49 गुणुले 8 हा गुणाकार येईल 1176 x वर्ग y अधिक 3 गुणुले 7 गुणुले 64 हा जो गुणाकार येईल तो येईल 1344 x y चा वर्ग अधिक 512 y घन हा असेल विस्तार 7x अधिक 8y कंसाचा घन याचा. यानंतर ना आपण तिसरं उदाहरण पाहूया. तिसरं उदाहरण 7 अधिक m कंसाचा घन. आता येथे a बरोबर असेल a बरोबर 7 आणि b बरोबर m असेल तर 7 चा घन अधिक 3 गुणुले 7 चा वर्ग गुणुले m अधिक 3 गुणुले पहिलं पद आहे असं गुणुले m चा वर्ग अधिक m घन बरोबर 7 चा घन 343 अधिक 3 गुणुले 7 चा वर्ग 49 गुणुले m अधिक 7 त्रिक 21 m वर्ग अधिक m घन बरोबर 343 अधिक 3 गुणुले 49 147 m अधिक 21 m वर्ग अधिक m घन हा झाला 7 अधिक m कंसाचा घन याचा विस्तार. चौथं उदाहरण आपण सोडूया. उदाहरण क्रमांक 4 52 कंसाचा घन. आता 52 हे आपण 50 अधिक 2 कंसाचा घन या पद्धतीने लिहू शकतो. या ठिकाणी a बरोबर 50 आणि b बरोबर आहे 2. आता याचा विस्तार करूया. 50 चा घन अधिक
3 गुणुले 50चा वर्ग गुणुले 2 अधिक 3 गुणुले 50 आहे असं गुणुले 2चा वर्ग अधिक सगळ्यात शेवटी 2चा घन बरोबर 50चा घन येईल. आता 5चा घन येतो 125 आणि शेवटी शून्य आहे. शून्य एक शून्य आहे त्याच्या तिप्पट म्हणजे 3 शून्य द्या. 1 2 3 1,25,000 अधिक 3 गुणुले 50चा वर्ग येईल 2500 गुणुले 2 अधिक 3 गुणुले 50 गुणुले 2चा वर्ग 4 अधिक 2चा घन 8 बरोबर 1,25,000 अधिक 2,500 गुणुले 2 5,000 5,000 त्रिक 15,000 अधिक 50 चौक 200 200 त्रिक 600 अधिक 8. आता ही जर आपण पूर्ण बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल. लक्षात घ्या, ही जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल 1,40,608. हा झाला 52चा घन. हा झाला 52चा घन. 1,25,000 आणि 15,000 1,40,000 आणि 608 म्हणजे 1,40,608 हा 52चा घन झाला. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. एकशे एकचा घन 101 हे आपण 100 अधिक 1 चा घन या स्वरूपात लिहू शकतो. येथे ए बरोबर 100 आणि बी बरोबर 1 आहे. आता आपण याचा विस्तार करूया. 100चा घन अधिक 3 गुणुले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 100चा वर्ग गुणुले 1 अधिक 3 गुणुले पहिलं पद आहे असं 100 गुणुले 1चा वर्ग अधिक 1चा घन बरोबर 100चा घन 1 आणि तर शेवटी 2 शून्य आहेत त्याच्या तिप्पट म्हणजे 6 शून्य 1 2 3 4 5 आणि 6 अधिक 10 लाख येईल. एकक दशक शतक हजार 10,000 लाख आणि 10 लाख 10 लाख. 3 गुणुले 100चा वर्ग 1चा वर्ग 1 आणि शेवटी 2 शून्य आहेत त्याच्या 2 गुणुले 2 म्हणजे 4 शून्य येतील. 10,000 गुणुले 1 अधिक 3 गुणुले 100 गुणुले 1चा वर्ग 1 अधिक 1चा घन 1 बरोबर 10 लाख अधिक 10,000 गुणुले 3 गुणुले 1 ते येईल 30,000 अधिक 100 गुणुले 3 300 अधिक 1. ही जर पूर्ण आपण बेरीज केली 10 लाख अधिक 30,000 आणि 300 अधिक 1 तर आपल्याला उत्तर मिळेल 10,30,000 301 हे उत्तर आपल्याला मिळेल. 10,30,301. अगदी सोपं आहे बेरीज करणं. पुढचा प्रश्न पाहूया. 6वा प्रश्न.
प्रश्न क्रमांक 6, कंसात x अधिक 1/x कंसाचा घन. तर या ठिकाणी a बरोबर आहे x आणि b बरोबर आहे 1/x. आता याचा आपण विस्तार करूयात. x घन अधिक 3 गुणुले x वर्ग गुणुले 1/x अधिक 3 गुणुले x आहे असं गुणुले 1/x कंसाचा वर्ग अधिक 1/x कंसाचा घन होईल बरोबर x घन अधिक, आता लक्षात घ्या मित्रांनो, x वर्ग म्हणजे x गुणुले x असतं, त्यातलं एक x आणि या ठिकाणचं x कट होईल. आपल्याला मिळेल फक्त 3 गुणुले x 3x अधिक 3 गुणुले x गुणुले 1/x चा वर्ग येईल 1/x गुणुले x असं लिहू शकतो आपण अधिक 1/x चा घन येईल 1/x घन. तर यातलं एक x आणि हे x कट होईल कारण अंश आणि छेद या ठिकाणचं x कट होईल कारण मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. आता आपल्याला सगळ्यात शेवटी शिल्लक राहील x घन अधिक 3x अधिक अंशस्थानी 3 गुणुले 1 3 छेदस्थानचं फक्त x अधिक 1/x चा घन. ही आपला विस्तार आला. सातवं गणित पाहूया. सातवं उदाहरण 2m अधिक 1/5 कंसाचा घन. तर येथे पहा, येथे a बरोबर आहे 2m आणि b बरोबर आहे 1/5. आता आपण विस्तार करूया. 2m चा घन 2m कंसाचा घन अधिक 3 गुणुले 2m चा वर्ग गुणुले 1/5 अधिक 3 गुणुले 2m गुणुले 1/5 चा वर्ग अधिक 1/5 चा घन. या पद्धतीने आपल्याला विस्तार करता येईल बरोबर 2m चा घन 2 चा घन 8 m चा घन m घन अधिक 3 गुणुले 2m चा वर्ग 4m वर्ग गुणुले 1/5 अधिक 3 गुणुले 2m गुणुले 1/5 चा वर्ग 1/25 अधिक 1/5 चा घन 1/5 चा घन 125 बरोबर 8m चा घन अधिक, आता अंशाचा गुणाकार 3 गुणुले 4 3 चौक 12 m वर्ग आणि छेदाला 5 अधिक 3 दोन्ही 6 6m छेदाला 25 अधिक 1/25
125 हा झाला 2m अधिक 1/5 कंसाचा घन याचा विस्तार. आता आपण शेवटचं उदाहरण पाहूया. शेवटचं उदाहरण 8वं उदाहरण. कंसात 5x/y अधिक y/5x कंसाचा घन. या ठिकाणी a बरोबर आहे 5x/y आणि b बरोबर आहे y/5x. तर आपण आता याचा विस्तार करूयात. बरोबर पहिल्या पदाचा घन म्हणजे a चा घन 5x/y कंसाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 5x/y कंसाचा वर्ग गुणिले दुसरं पद म्हणजे b y/5x अधिक 3 गुणिले पहिलं पद 5x/y गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग y/5x कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन म्हणजे y/5x कंसाचा घन बरोबर 5x चा घन येईल 125x घन छेद y घनचं येईल y चा घन येईल y घन अधिक 3 गुणिले. लक्षात घ्या आपल्याला x आणि y कट करता येतील त्यासाठी आपण 5x चा वर्ग केला. 5x चा वर्ग 25x वर्ग छेद y वर्ग गुणिले y/5x अधिक 3 गुणिले 5x छेद y गुणिले y चा वर्ग y वर्ग छेद 5x चा वर्ग 25x वर्ग अधिक y चा घन छेद 5x चा घन म्हणजे 125x घन हे आपल्याला मिळेल. आता बरोबर 125x घन छेद y घन अधिक. लक्षात घ्या हे x आणि ह्या x वर्ग म्हणजे x गुणिले x त्यातलं एक x कटलं हे y आणि ह्यातलं एक y कटलं 5 5 5 5 25 शिल्लक काय राहिलं 3 गुणिले 5 5 त्रिक 15 15x छेद छेदाला काय शिल्लक राहिलं छेदाला राहिलं y 15x छेद y अधिक. आता लक्षात घ्या 5 5 5 5 25 इथलं x आणि यातलं x कट झालं इथलं y आणि यातलं एक y कट झालं शिल्लक काय राहिलं वरती राहिलं 3y छेद 3y छेद 5x इथं छेदाला 5x शिल्लक राहिलं
अधिक वाय घन छेद 125 एक्स घन हे आपलं 5x छेद वाय अधिक वाय छेद 5x या कंसाचा घन याचा विस्तार झाला। या ठिकाणच्या पायऱ्या व्यवस्थित लक्षात घ्या। 3 5 15 15x छेद वाय अधिक 3y छेद 5x अधिक वाय घन छेद 125 एक्स घन। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।